आदर्श गाव महमदपूर, तालुका बाभुळगाव, जिल्हा यवतमाळ. कृषी विकासाची प्रेरणादायी कहाणी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील सन्माननीय कुलगुरू डॉक्टर शरद गडाख यांच्या दूरदृष्टीतून मॉडेल व्हिलेज अर्थात आदर्श गाव ही संकल्पना साकार झाली. या संकल्पनेचा मुख्य उद्देश म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातील एक गाव दत्तक घेऊन विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचा प्रसार करून त्या गावाचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास साधणे हा आहे. या उपक्रमाअंतर्गत विद्यापीठाने विकसित केलेले सुधारित कृषी तंत्रज्ञान गाव पातळीवर पोहोचवणे तसेच शेतीशी संबंधित शासकीय, निमशासकीय आणि खाजगी संस्थांचा प्रभावी समन्वय साधून एकात्मिक विकास घडवून आणणे ही महत्त्वाची भूमिका निश्चित करण्यात आली. सन्माननीय कुलगुरू महोदयांच्या या प्रेरणादायी संकल्पनेची अंमलबजावणी डॉक्टर धनराज उंदीरवाडे, संचालक विस्तार शिक्षण, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ यांनी प्रभावीपणे केली. यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव तालुक्यातील यवतमाळपासून सुमारे 35 किलोमीटर अंतरावरील महमदपूर हे गाव या आदर्श गाव संकल्पनेअंतर्गत निवडण्यात आले. पूर्वी या गावामध्ये शेती प्रामुख्याने पारंपरिक पद्धतीने केली जात होती, परंतु कृषी विज्ञान केंद्राने आधुनिक तंत्रज्ञान थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचवण्याचा उपक्रम राबविला. यामध्ये उत्पादन वाढ, खर्चात बचत, मूल्यवर्धन आणि एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब यावर विशेष भर देण्यात आला. या प्रयत्नांमुळे महमदपूरमधील शेतकरी आता सुधारित आणि वैज्ञानिक पद्धतीने शेती करू लागले आहेत. त्यांना नवीन सुधारित वाणांची ओळख झाली. तसेच हवामान बदल लक्षात घेऊन बीबीय पद्धतीने पेरणी, टोकण यंत्राद्वारे पेरणी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बीज प्रक्रियेशिवाय पेरणी नाही ही सवय त्यांनी आत्मसात केली. विद्यापीठाचे विविध तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या शेतात आणि बांधावर प्रत्यक्ष अंमलात आले आणि त्याचे सकारात्मक परिणाम आज स्पष्टपणे दिसून येत आहेत. शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक ज्ञान मिळावे यासाठी विद्यापीठामार्फत आयोजित शिवार फेरी, ॲग्रोटेक, हॉर्टिकल्चर डे यांसारख्या कार्यक्रमांना महमदपूर येथील शेतकऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. शास्त्रज्ञांशी संवाद साधून त्यांनी आधुनिक तंत्रज्ञान समजून घेतले आणि त्याची यशस्वी अंमलबजावणी केली. शेतीला जोडधंद्याची जोड आवश्यक आहे हे ओळखून गावातील शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसाय, गाय म्हैस पालन, शेळी आणि मेंढी पालन सुरू केले. यातून त्यांना अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत निर्माण झाले. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर रेशीम शेतीचे वाढते महत्त्व लक्षात घेऊन कृषी विज्ञान केंद्राने शेतकऱ्यांची बीड जिल्ह्यातील रेशीम गावाला शैक्षणिक सहल आयोजित केली. या सहलीतून प्रेरणा घेऊन महमदपूरमधील 4 शेतकऱ्यांनी रेशीम शेती सुरू केली असून लवकरच त्यातून उत्पन्न मिळण्यास प्रारंभ होणार आहे. गावामध्ये हिरव्या पालेभाज्यांची कमतरता लक्षात घेऊन परसबाग उपक्रम राबविण्यात आला. शाळेमध्ये विकसित करण्यात आलेली आदर्श परसबाग पाहून गावातील अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच्या घरी परसबाग उभारल्या. आज या उपक्रमांमुळे शेतकरी कुटुंबांना विषमुक्त भाजीपाला उपलब्ध होत आहे. तसेच अतिरिक्त उत्पादन विक्रीतून उत्पन्नात भर पडत आहे. याशिवाय गावामध्ये दाल मिलची स्थापना करून तुरीपासून डाळ तयार करून विक्री केली जात आहे, ज्यामुळे मूल्यवर्धनाला चालना मिळाली आहे. मागील 3 वर्षात कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ
आणि इतर संबंधित विभागांच्या समन्वित प्रयत्नांमुळे महमदपूर गावातील शेती अधिक आधुनिक, प्रगत आणि उत्पन्नक्षम झाली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांच्या विचारसरणीत आणि कृतीत सकारात्मक बदल दिसून येत आहे. आज महमदपूर हे गाव आदर्श गाव संकल्पनेचे यशस्वी आणि प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे. ही केवळ एका गावाची प्रगती नसून कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र आणि शेतकरी यांच्या संयुक्त प्रयत्नांतून घडलेले परिवर्तनाचे प्रभावी मॉडेल आहे. उत्पादन खर्च कमी होऊन आमचं उत्पादन वाढलेलं आहे. त्यामुळे भविष्यामध्ये आमच्या इथले शेतकरी आणि आम्ही सुद्धा कुठेतरी आधुनिक शेतीचा अवलंब करून आमचं उत्पन्न वाढविणार अशी आम्हाला खात्री